सरासरी अद्रक पिकाचा जर विचार केला तर आपल्याला एका एकरामध्ये समजा चांगलं जर आलं तर 150 क्विंटलपर्यंत अद्रक होते. मागच्या वर्षी जेव्हा विचार केला तर 10,000पर्यंत भाव होते. तर ते खूप मोठ्या प्रमाणात भाव असल्यामुळे चांगलं नफा त्या ठिकाणी झाला होता. परंतु मागे यावर्षी जर बघितलं तर आपल्याला 2,000 जरी सरासरी भाव पकडला तर 3 लाखापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि खर्च जर पकडला बियाणं वगैरे पकडून तर 1 लाखापर्यंत म्हणजे 2 लाख रुपये राहतात. इतर पिकांचा जर विचार केला आपण सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा इतर तूर असेल यांचा विचार केला तर एवढं जो नफा आहे तो राहत नाही. अद्रक हे एक नगदी पीक आहे. 2-3 वर्ष गेल्यानंतर चांगला भाव मिळतोच. आणि जर 10,000 रुपये भाव मिळाला तर एकरी जवळपास 15 लाखापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. काही शेतकऱ्यांना 2 एकरामध्ये जवळपास 300 क्विंटल 250 क्विंटल असे अद्रक झालं. 25 लाख 30 लाख रुपये असे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. तर आपण 2,000 रुपये जरी भाव पकडला तरी अद्रक पीक हे फायदेशीर ठरू शकतात. त्या अनुषंगानं आपण अद्रक पिकाची लागवड करू शकतो. एक कॅश क्रॉप म्हणून आपण त्याला निवडू शकतो. जे की आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर आपल्याला 1 एकर अद्रक लावण्यास काही हरकत नाही. त्याचबरोबर हळदीचा सुद्धा विचार करू शकता, कांद्याचा सुद्धा विचार करू शकता. पिकामध्ये विविधता आणणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं आपण अद्रक पिकाचं बघू.